Welcome student. Today we discuss the theorem which is distance from a point to the line. आता जेव्हा आपण याचा साचलो होतो जेव्हा रेषेचं अंतर मोजत होतो त्यावेळेस आम्ही साचलेल्या रेषेचं अंतर कसं मोजले तर एक छानशी पट्टी घ्यायची त्या पॉइंट पासून अंतर मोजताना खालच्या रेषेला इथे मोठी रेष मॅच करायची आणि मग ही रेष मॅच झाली की आम्ही एवढं अंतर सांगायचं दॅट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट टू द इथपर्यंत आलं कितीला पाहिले आपण त्याच्यानंतर थोडंसं आम्ही पुढे गेलो वर्ग बदलला आणि वर्ग बदलल्यानंतर आम्ही अंतर मोजायला लागलो फ्रॉम पॉइंट टू द लाईन परपेंडिक्युलर डिस्टन्स मग कंपासच्या सहाय्याने इकडे एक कंस इकडे एक कंस इथून निम्म्यापेक्षा जास्त अंतर करण्यावर एक कंस खाली एक कंस छानसे जोडायचं अशी परपेंडिक्युलर लाईन काढून द्यायचं त्याचा दाखवायचा काय करायचं आणि मग छान अंतर मोजायचो कंपासच्या सहाय्याने पट्टीवर ठेवायचो अंतर वर्ग बदलला यात 11 चालू फ्रॉम पॉइंट टू द लाईन अंतर मोजायचे डी ने दाखव लाईनचं समीकरण होतं ax plus by plus c is equal to 0 आणि मग डी चा अंतर आम्ही मोजतो d is equal to काय लिहिलं आपण इथं फ्रॉम पॉइंट टू द लाईन मग इथं लिहिलं आपण काय रे ax1 plus by1 plus c divided by under root a square plus b square असं आपण डिस्टन्स मोजलं पुढे मोजलं आमची सिच्युएशन बदलत जशा गेल्या वर्ग जसा बदलत गेला तसं आम्ही अंतर मोजायला शिकलो आता आपण अंतर मोजतोय 3D मध्ये स्पेस मध्ये अंतर मोजायला बघा इयत्ता 12वीत आपण कुठे अंतर मोजतोय स्पेस मध्ये म्हणजे जसा वर्ग बदलला तसं आम्ही अंतर मोजण्याची पद्धत बदलली ओके आता इथे आपल्याला पाहिजे प्रत्यक्षात थेरम सांगतोय distance from P having coordinate काय दिला with position vector alpha bar from the line r bar is equal to a bar plus lambda times b bar is under root alpha minus a bracket square minus alpha minus a dot with b bar divided by modulus of b bar आणि काय म्हणजे ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर करायला सांगितलं आता लेट आपल्याला सुरुवातीला कन्स्ट्रक्शन करायला लागेल लेट line having line passing through the point A with position vector let r bar is equal to a bar plus lambda times b bar be the line passing through the point A having position vector असं सांगितलं आता काय करायचं पुढे आपण let m be the kaya foot of the perpendicular m be the foot of the perpendicular drawn from point P with position vector alpha bar drawn from point P on the line on the line r bar is equal to a bar plus lambda times बरोबर का आता P पासून काढलेला हा पोझिशन आता ही जी लाईन आहे ही कोणाला पॅरलल आहे कोणाला पॅरलल आहे b बार जी लाईन कोणाला पॅरलल असते b बार का रे आमच्या समीकरणात b बार दिला आहे याचा अर्थ ही लाईन आमची ही जी वरती त्याला कशी आली पाहिजे पॅरलल पाहिजे आता काय करायचंय जॉईन काय करू आपण एपी जॉईन करू काय जॉईन करायचं आता एपी जॉईन केल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय आणि कसा विचार करायचा आहे एएम चा मी जेव्हा एपी जॉईन करतोय त्यावेळेस एएम काय दाखवणार आहे एएम काय डिस्प्ले करतो व्हॉट इज इट मी जेव्हा एपी जॉईन करतो त्यावेळेस एएम काय रिप्लाय करतो याची परछाई म्हणजे आपण सावली म्हणून त्याला काय म्हणतो माहिती का प्रोजेक्शन काय म्हणतो कोणाचं बनवलं झालेलं रे एपी च एम वर झालंय एम वर न होता प्रत्यक्षात कोण झालं वेक्टरचा विचार करता कोण झालंय बी बार झालंय कोण झालंय बी बार झालेलं प्रोजेक्शन कोणतं प्रोजेक्शन आहे एम इथे म्हणायचं लेट एम
म्हणजेच मॉड्युलस ऑफ एम बार काय बी द प्रोजेक्शन ऑफ एपी बार ऑन कोणावर बी बार बरोबर का बी बार कोणावर झालेलं बी बरोबर झालेलं काय प्रोजेक्शन बद्दल आपल्याला कळालं एम कळाला आता प्रोजेक्शनचा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द प्रोजेक्शन काय फॉर्म्युला प्रोजेक्शन माहिती आहे आपल्याला एम ची किंमत आपल्याला सांगता येऊ शकते एम हे दोघांचं काय येणार एपी बार डॉट विथ बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार आठवतंय का फॉर्म्युला जेव्हा ए बारचं बी बार वरती प्रोजेक्शन होतं तेव्हा आपण ए बार डॉट बी बार मॉड्युलस ऑफ बी बार च्या बदलतो करेक्टली मी कोणाचं उत्तर दिलं तरी मला एम माहित झालं आता मला काय करायचं खरं पीएम करायचं काय करायचं मला पीएम मग पीएम मी कसं काढणार बघा पीएम काढण्याचा काय फॉर्म्युला आहे बायोलॉजी पायथागोरस थिअरम आता हे कशामध्ये पाहतोय राईट अँगल ट्रायंगल मध्ये पाहतोय ट्रायंगल कोणता एपीएम किंवा एएमपी इज कसं राईट अँगल ट्रायंगल आणि मग पाहिजे पायथागोरस थिअरम मग मला पीएम पाहिजे मग पीएम ही काटकोन करणारी बाजू आहे मग पीएम चा वर्ग बरोबर कर्णातून तो वजा करायचा आहे एपी चा स्क्वेअर मायनस एम चा स्क्वेअर करेक्ट आहे का याला मुद्दा म्हणून मॉडेल असते आता मी हे असं लिहू शकतो ना बघा पीएम इज इक्वल टू काय एपी बार मॉड्युलस तुम्ही एपीचा म्हणा आणि त्याचा बार घेऊन मॉड्युलस काढा तर उत्तर काय येतं मग एम बरोबर का त्याला मॉड्युलस म्हणा काय म्हणा नाही तर एम म्हणलं तरी चालू शकतो त्याला उत्तर सारखं चाललं तिथपर्यंत काय कोणाला शंका मग वाट अबाउट एपी बार काय मॉड्युलस ऑफ याचा पोझिशन वेक्टर म्हणजे कोण अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर करेक्टली दे का अरे ओके का इथं काय तर याचं उत्तर दिस इज एमच होऊन सांगेल एम ची किंमत आम्ही लिहिली एम बार म्हणू चला एम बार काय अडचण नाही इथे एम म्हणलं आपण एम बार मॉड्युलस ऑफ एम बार म्हणलं तरी चालतंय आणि मग काय उत्तर येईल एपी बार डॉट विथ बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार आणि मग परत मॉड्युलस ब्रॅकेट स्क्वेअर आता परत येतं एपी बार का आला इथं एपी बार कसं लिहिलं पाहिजे बी बार अल्फा बार मायनस कोणत्या पूजा भेटतो अल्फा बार ए बार ब्रॅकेट स्क्वेअर इथं काय अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर मग डॉट विथ बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर आणि आता काय म्हणतो आपण पीएम स्क्वेअर आता काय म्हणतो आपण आलो रूट मध्ये झालं तर अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा बार डॉट विथ ए बार डॉट सॉरी मायनस ए बार डॉट विथ बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार ब्रॅकेट स्क्वेअर मला वाटतं आपलं डिस्टन्स संपलेला आहे which is distance from point P to the line R. Good. This is the distance from P to the line. Line R bar is equal to A bar plus lambda times Q will push alpha bar. काय रिप्रेझेंट करतो दिस फॉर्म्युला डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी टू द लाइन कळलं साहेब ना ओके का समजतंय हा एक्झाम्पल नंबर 1 आपल्याला पाहिजे फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट पी टू द लाइन आता हे लाइन मध्ये कोणत्या मध्ये लाइन दे आपल्याला 3D मध्ये लाइन दे फ्रॉम पॉइंट पी टू द लाइन हा मी प्रश्न आधी सोडवलेला आहे त्यावेळेस आपली लाइन 2D मध्ये होती तो x प्लस बी प्लस सी म्हणतो ना ती आपल्या 2D मध्ये होती आता माझा लाइन आपली कुठे 3D मध्ये लक्षात ठेवा या इक्वेशन लगेच लक्षात आलं पाहिजे आम्हाला विचारलेला प्रश्न कुठे 3D मधला आहे ओके सोल्युशन वी नो दॅट
काय म्हणा माहिती दी लेंथ ऑफ दी परपेंडिक्युलर drawn from P to the line is same as the distance from P with push meter alpha bar to the line R bar is equal to A bar plus lambda times G bar. इथं जे सगळं इज काय फॉर्म्युला आहे आपला मग अंडर रूट मध्ये जा अल्फा बार मधून काय करा एपी ए बार वजा करा अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट मग नंतर काय करा मायनस करा परत अल्फा बार मायनस ए बार परत एकदा लिहा डॉट व्ही बार इथं व्ही बार चा वापर झाला पाहिजे ना डिवाइड बाय आता कोण कोण लागते मला अल्फा बार लागतोय ए बार लागतोय बी बार लागतोय मॉड्युलस लागतोय सगळ्यांचाच मॉड्युलस लागतोय ओके मग मी आता हिअर आहे देअरचा विचार करणार लेट ए बार सॉरी अल्फा बार इज इक्वल टू काय रे काय अल्फा बार दिलेला आहे बी बार तर पुश वेक्टर आहे अल्फा बार ते म्हणायचं बी द काय पुश वेक्टर ऑफ P having coordinate 3 1 म्हणून अल्फा बार कसं लिहिता येईल मला काय बार मायनस ए बार प्लस चला ए बार कोण दिला ए बार म्हणजे आमच्या लाईनचा ज्याला लॅम्डा अटॅच होतो त्याला ए बार म्हणायचं कोण आहे 7 आय बार 7 जे बार आणि 6 ए बार व्हॉट अबाउट बी बार मायनस 2 आय बार 2 जे बार टाइम्स या सगळ्या किमती झाल्या आता एक एक किंमत आपण काढू पहिली किंमत कोणती काढायची मला अल्फा बार मायनस ए बार चला अल्फा बार मायनस ए बार म्हणून काढायची डायरेक्ट किंमत अल्फा तुम्ही वजा करायचा मायनस 4 आय बार तुम्हाला दिसते तिथं मायनस 5 के आता याचा घ्यायचं मॉड्युलस अल्फा मायनस ए ब्रॅकेट अरे स्क्वेअर घेऊ म्हणजे मॉड्युलस मध्ये लिहायचा प्रश्न मॉड्युलस हे अंडर रूट मध्ये जात किंवा मॉड्युलस घेतलं तर स्क्वेअर करा तसे चालते तुम्ही म्हणाल तस मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 ब्रॅकेट उत्तर किती आलं 16 20 अधिक 25 आणि मग याचा स्क्वेअर करायचा अल्फा बार मायनस ए बार ब्रॅकेट म्हणजे 60 एक झालं त्याच्या फॉर्म्युला आधी फॉर्म्युला आहे त्यासाठी याचं उत्तर झालं इथं पण झालं याचं उत्तर अंडरूट आलं अंडरूट नाही आलं या वेक्टर मध्ये हे कार्टेशियन मध्ये नाही वेक्टर मध्ये या कार्टेशियन मध्ये म्हणून हे जरा उभ्या रेषा सरळ मारायच्या आणि हे जरा क्रॉस करायच्या कलर मधला फरक आहे हा वेक्टर मध्ये जातो आणि आपला अल्फा बार मायनस ए बार द्यावा लागेल काय मग मायनस लिहिलेलं आहे आपण आता त्याच्यातून काय करायचं डॉट डॉट कोण वर्गायचा आहे की बरं अल्फा बार मायनस ए बार डॉट इथं बी बार चला इथं लिहा मायनस 4 आय बार मायनस 5 ए बार मायनस 5 के बार डॉट बी बार कोण आहे मायनस 2 आय बार 2 ए बार आणि प्राइस के ओके करा डॉट प्रोडक्ट मायनस 4 इंटू मायनस 2 मायनस 5 इंटू 2 मायनस 5 इंटू 3 उत्तर किती आलं बघा मायनस 8 10 दोन राहिले म्हणजे मायनस 7 तर किती आलं मायनस 7 पण याचा काय घ्यायचं आहे आपल्याला अजून एक राहिलं बीचा मॉड्युलस घ्यायचा राहिला मॉड्युलस ऑफ बी बार सांगा मायनस 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर 4 प्लस 4 प्लस 9 रूट 17 आता सगळ्या किमती ठेवायला काय हरकत नाही त्याच्या मॉड्युलसचा बदल करू अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ बी बार याचं उत्तर काढून घेऊन काय उत्तर आलं याचं मायनस 70 अपॉन रूट 17 ब्रॅकेट स्क्वेअर
उत्तर किती आलं ह्याला या गेट कॅन्सल -√17 आलं बरोबर आहे का आणि ब्रॅकेट स्क्वेअर केलं फक्त किती आलं 17 आपण बाहेर फक्त 17 म्हणून आलो म्हणून the length of perpendicular from P to the line is equal to बोला अंडर रूट मध्ये मेरे किती उत्तर आहे 66 minus 17 करा कॅल्क्युलेशन 49 युनिट कळलं का फिफ्टर फॉर्म मध्ये इक्वेशन त्याची लेंथ फाइंड आउट करता आली पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे नाव एक एक्झाम्पल नंबर 2 फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट बी फ्रॉम द लाइन x plus 3 upon 5 is equal to y minus 2 1 upon 2 is equal to z minus z plus 4 upon याच्यापासून आपल्याला अर्थ नव्हता आधी आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करून घेऊ ठीक आहे काय कन्स्ट्रक्शन असेल का हा आमचा पी नावाचा बिंदू आहे त्याचे कोऑर्डिनेट 0 2 आणि 3 आमचा एम नावाचा बिंदू फुट ऑफ द फुट ही आमची लाईन आहे आणि तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये सांगतो गंमत कशी अतिशय सोपा प्रश्न आहे मी तर म्हणतो तो प्रश्न देखील याच्यात कन्वर्ट केला तरी आपलं उत्तर पण लवकर जाऊ शकतो कसं सांगतो बघा आपल्याला काय दिलं लाईनचं समीकरण दिले ओके मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो की बाबांनो आपल्याला एखाद्या लाईनचं समीकरण जर दिलं असेल आणि त्याच्यावरती आपल्याला कोणत्याही कोऑर्डिनेटचे जर कोणत्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असेल तर कसं लिहितो आपण I want to introduce to find the any point coordinates of any point on the line सांगितलंय बरोबर आहे तो कोणी बाप होता बरोबर मी बाप याच्यामध्ये तुम्ही कसं ना आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं दोघांमधले पण सेम उत्तर येतात तुम्ही आर बार इथे x i बार y j बार z k बार मध्ये रिप्लेस करता आणि मग तुलना करता मग i चे सहगुणक j चे सहगुणक आणि किती सहगुणक जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला कोऑर्डिनेट्स ऑफ ए मिळतात वेक्टर मध्ये आता कार्टे मध्ये पण तसंच आहे तिथे लॅम्बडा म्हणून घ्यायचं सांगा उत्तर हा -3 + 5 लॅम्बडा जागा या मला बरोबर कोणता कोऑर्डिनेट मिळाला तुम्हाला x चला y चा विचार करा 1 + 2 लॅम्बडा -4 + कळलं का एनी सटर फटर पॉइंट ऑन द लाइन बोलू शकता दिस इज द फॉर्म्युला टू फाइंडिंग द कोऑर्डिनेट्स ओके आता आपल्याला m चे कोऑर्डिनेट मिळाले असं आपण ब्रेक करतो इथे m चे कोऑर्डिनेट मिळतो -3 + 5 लॅम्बडा 1 + 2 लॅम्बडा -4 + 3 लॅम्बडा आता बाकीचं लाईनचं आपल्याला काय घ्यायचं काय बरोबर घ्यायचं इथपर्यंत कळलं तुम्हाला दोन कोऑर्डिनेट मिळाले का तुम्हाला या दोन पॉईंटचं अंतर काढायचं ते मिळाले का नाही मग काढा काय अंतर करू शकतो सर पण आम्हाला लॅम्बडाची किंमत माहित नाही आमची अडचण लॅम्बडा आहे बरोबर नाही मग आता लॅम्बडाची किंमत कशी काढणार आता दोन पॉईंट मधला जर अंतर काढायचं झालं तर आपण काय म्हणतो आपल्याला डायरेक्शन रेशो येतो काय म्हणतात मग मी तुम्हाला तुझं डायरेक्शन रेशोचा पीएम काढा चला ए ची ए1 ची किंमत सांगा बीआर ऑफ पी हा डायरेक्शन रेशो सांगायची ए इथं तुम्हाला हा बदल करायचा सोपं आहे -3 + 5 लॅम्बडा चालू चला दुसरा B1 काढूया चला सांगा इथे तुम्हाला हा वजा करायचा आहे -1 + 2 लॅम्बडा क्लिअर हा 2 आहे मायनस आहे हा प्लस याच्यातून हा वजा करा नीट -7 + 3 जागेवर उत्तर सांगायचं डायरेक्शन रेशो कोणाचे मिळाले मला पीएम मग मी तुम्हाला प्रश्न विचारला बाबा ही पीएम ह्या लाईनला कसे परपेंडिक्युलर तुम्हाला ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो सांगता येतील का येतील ना करा कोण कोणते दिले 5 2 आणि आहे का बरोबर मग आता व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डायरेक्शन रेशो आणि परपेंडिक्युलर ह्याची डायरेक्शन रेशो मला माहिती आहे याला आपण काय म्हणू आता त्याला A2 म्हणू त्याला B2 म्हणू त्याला C2 म्हणू ओके ना डायरेक्शन रेशो म्हणा मग आता मला सांगा इथे A1 A2 B2 A1 B1 C1 आणि A2 B2 C2 दोघांमध्ये आता
what is the relation between two line direction ratios? If lines are perpendicular, their product becomes a1 a2 plus b1 b2 plus c1 c2. Sum of their product becomes zero because of what? Perpendicular relation. कळलं का? मग तुम्हाला इथून काय म्हणत एकच व्हेरिएबल आहे, लॅम्बडाची किंमत आमच्या समोर उभी राहील. एकदा लॅम्बडाची किंमत तुम्हाला मिळाली, समजा लॅम्बडाची किंमत आपण एक जरी करू, ती मला किती नेऊन ठेवायची? तर तीन ठिकाणी नेऊन ठेवायची. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट क्वाड्रेंट ऑफ एम मिळालं. जसं आपण फुटा परपेंडिक्युलर काढला होता, आठवतंय का? काढलाय ना 3D मध्ये फुटा परपेंडिक्युलर काढला, क्वाड्रेंट्स काढले, इथं काढला आपण. हे दोघांचा अंतर्भागाचा फॉर्म्युला कोणता आहे? बायोलॉजी डिस्टन्स फॉर्म्युला. पीएम आपण काढू. x2 minus x1 brackets कर, y2 minus y1 brackets कर, z2 minus z1 brackets कर, take under root that. We get the distance from P to the E. कळलं का? ओके का? काय काय सांगितलंय तुम्हाला? आधी एनी पॉइंट वन द लाईन काढला, हे दोघांची ग्राह्य रेशो काढून घेतले. ह्याला एक ग्राह्य रेशो तुम्हाला माहिती, दोघं कोणत्या नात्याने परपेंडिक्युलर, त्यांचा प्रोडक्ट कसा असतो? 0. ते तुम्हाला कोणाची किंमत मिळणार आहे? लॅम्बडाची किंमत परत पुन्हा काढा. तुम्हाला एम चे कोऑर्डिनेट काढला लागते. एकदा एम चे कोऑर्डिनेट काढले, पी चे कोऑर्डिनेट काढले, गेल्या कोणाला येईल? गेल्या एम जास्त काढायला येईल ना? काय करायचं? चला, तुम्हाला सगळं सांगले, आता अडचण येणार. काय काय करायला मला? लेट एमचा उल्लेख करायला. लेट एम बी द फूट ऑफ द परपेंडिक्युलर drawn from P having coordinate 0 to the line x plus 3 upon 5, y minus 1 upon 2, z plus 4 upon 2. Okay? Among hence coordinates of M. You might think coordinates of it, like M be the point on the line, lies on the line, and then some coordinates are याला गडी बदला आपण हा -3 plus 5 लॅम्बडा x coordinate 1 plus 2 लॅम्बडा दुसरा coordinate and -4 plus तिसरा coordinate m चे coordinate मग आता काय? hence the direction ratios of कोण? पीएम. मग आता काय? आर म्हणा, त्याला ए1 म्हणा. काय ए1 ची किंमत? -3 plus 5 लॅम्बडा मायनस किती? 0. म्हणजे आन्सर किती आलं? -3 plus 5 लॅम्बडा. चला b1 काढा, -1 plus 2 लॅम्बडा मायनस किती? -1 plus 2 लॅम्बडा. c1 काढा, -4 plus 3 लॅम्बडा आणि मायनस किती? 3 म्हणजे उत्तराला -7 plus 3 लॅम्बडा. आपल्याला हे a1 किंवा डायरेक्शन मिळाले. आता काय म्हणायचं आहे? दी डायरेक्शन रेशोज ऑफ गिवन लाईन. कोणती? गिवन लाईन 1 मुलं चालतं, 1 मुलं चालतं. काय काय? आर कोणकोणते? याला a2 म्हणू, 5, b2 म्हणू, 2 आणि c2 म्हणू. आता सिन्स PM is perpendicular to the line, बरोबर ना? to the line. म्हणून काय म्हणताय? a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 is equal to just putting the corresponding value. याची व्हॅल्यू का? -3 plus 5 लॅम्बडा, a2 ची किंमत 5. त्यानंतर -1 plus 2 लॅम्बडा, a2 ची किंमत किती? 2. आणि लास्टली -7 plus 3 लॅम्बडा, त्याची किंमत 3 is equal to किती आलं? करा गुणाकार. -15 plus 25 लॅम्बडा, -2 plus 4 लॅम्बडा, -21 plus 9 लॅम्बडा is equal to 0. करा एकत्र. हे तिघं एकत्र झाले. किती झाले उत्तर याचं? 34 येईल का? आणि येतं का? आणि हे किती बघा चेक करू.
36 होतं का रे? कधी चुकता 38 होतं बरं 38 इज इक्वल टू किती आलं 38 होतं का? हा ओके ओके हा 38 ना हा 38 पण लॅमडा इथे बोललो किती आला मी तरी विचार करत होतो काय दिसतं कारण की लॅमडाची वाकाची किंमत येत नाही वो सबस्टिट्यूट इन इक्वेशन सबस्टिट्यूट मग हे पण डायरेक्ट the coordinates of हिल्यामध्ये साडेसाडे एम चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी कोऑर्डिनेट्स ऑफ एम बोला काय उत्तर येईल -3 + 5 * 1 1 + 2 * 1 -4 + 3 * 1 काय केलं ते आपल्याला कळालं पाहिजे म्हणून लिहिले मायनस किती आलं 5 मध्ये उत्तर 2 3 मायनस this is coordinate of आता distance formula by using काय distance formula pm is equal to in under root बोला काय ना याला x2 y2 z2 मला त्याच्या कोऑर्डिनेटला x1 y1 z1 म्हणा काय होतं 2 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर 3 - किती 2 ब्रॅकेट स्क्वेअर लास्ट केस -1 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर उत्तर किती आलं 2 स्क्वेअर +1 स्क्वेअर +-4 स्क्वेअर आन्सर बिकम 4 + 1 + 16 किती आलं √21 बरोबर आहे का युनिट कळलं किती आलं √21 एवढं अंतर आपण काढू शकतो ही कोणती मेथड आहे जर तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन अप्लाय दिला असेल तर वापरणार ती पहिली मगाशी कोणती होती फॉर्म्युला पाठ केला बरं दोघांमधला फरक कळाला नाव वी सी द स्क्यू लाईन्स त्याच्यात स्क्यू नावाचा एक शब्द प्रयोग आपण पाहिलेला आहे आठवतो का स्क्यू सिमेट्री आणि सिमेट्री काय चेंज होतं टर्मिनल मध्ये आपण पाहिलं सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक काय बदल दोघांमध्ये बदल काय AI इज इक्वल टू जे आय याला आपण सिमेट्रिक म्हणतो आणि AI इज इक्वल टू मायनस टाइम जे आय याला काय म्हणतो आपण ओके आठवत आहे मग ते घालून झालं आता याच्यामध्ये आपल्याला स्क्यू सिमेट्रिक लाईन पर्यंत जाऊन पोहोचायचं इफ टू लाईन्स इन अ स्पेस intersect at a point then shortest distance between them is 0 स्पेस मधल्या कोणत्याही लाईन एकमेकांना जर आपल्याला इंटरसेक्ट झाल्या तर नेहमी लक्षात ठेवायचं त्याच्यामधलं अंतर किती असणार 0 शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम लाईन इज 0 लक्षात ठेवायचं हे तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे का तर त्या लाईन कशा आहेत इंटरसेक्टिंग लाईन्स इंटरसेक्टिंग लाईन कशा असतात ते आपल्याला पुढे जाऊन पाहिजे कशा शोधायच्या आहेत का नाही असेल तर उत्तर काय लिहायचं 0 नसेल तर पुढे जायचं आता नाही But two lines in a space are parallel to each other, then shortest distance between them is perpendicular distance between them. जर दोन लाईन पॅरलल असेल तर त्यांच्यामध्ये आपण अंतर कसं मोजतो परपेंडिक्युलर अंतर दोघांमधलं मोजतो कळतंय आता तिसरा मुद्दा आहे a pair of lines in a space which is neither intersect or each other nor parallel स्पेस मध्ये अशी एक लाईन आहे त्या आतमध्ये इंटरसेक्शन होत नाही आणि पॅरलल तुम्ही बघा आपण प्लेन मध्ये होतो आठवतं सगळ्यांना प्लेन मध्ये दोनच प्रकार लाईनचे पाहिजे पॅरलल किंवा मार्केट मध्ये त्या कुठं जाऊन काय इंटरसेक्ट स्पेस मध्ये तसंच आहे एक पॅरलल आणि एक इंटरसेक्टिंग लाईन कळलं ना मग त्याच्यातला अँगल ऍक्युरेट होतो ऑब्ट्यूस होतो किंवा 90 डिग्री होतो ते वेगळा प्रश्न आहे मग एकतर काय ना पॅरलल किंवा इंटरसेक्टिंग आपण लाईन प्लेन मध्ये पण पाहिले स्पेस मध्ये पण पाहिले पण अशा स्पेस मध्ये अशा लाईन आहेत की त्या पॅरलल पण नाही आणि इंटरसेक्टिंग पण नाही कळतं ना मग त्या कशा बघा मी छतावर एक ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत एक लाईन काढली सीपी कोणत्या प्लेन मध्ये काढलेली CSPR छतावर ह्या टोकापासून वरती एक लाईन काढली का काय शब्द आहे बघा ओके आता दुसरी लाईन जी काढली ती मला वाटतं पुढे काढली इथं काढले करायचं SQ काढली SQ आता समजा आपण 4 पॉईंट ग्रे करू
हा सी, हा एस, हा पलीकडचा कोणता कोपऱ्यातला आहे पी, आणि हा. आता काय म्हणलंय मी, पहिली लाईन कोणती काढली, अशी काढली, त्या छतावर काढली. दुसरी लाईन कुठं काढली, एस पासून काढली. हा कोणता आपला म्हणलंय मी, सी म्हणलंय, हा एस आपण गृहीत धरू. सी पासून कुठं काढली, ह्या भिंतीवर काढली, आणि ती कुठं काढली, त्या छतावर काढली. काय संबंध आहे का पॅरलल? प्लेनच वेगळे आहेत डायरेक्ट, सेम प्लेन मध्ये आहे का? प्लेन मध्ये जर लाईन असतात तर ते कशा असतात, इंटरसेक्टिंग किंवा पॅरलल असतात. पण प्लेनच सेम नाही, एक इकडे ह्या भिंतीवर आहे, वरती छतावरती आहे. मग लाईन काय असतं, त्याला अशा लाईनला काय म्हणतो आपण, स्क्यू. आणि मग अशा लाईनचं जर अंतर मोजायचं असेल तर काय म्हणायचं, डिस्टन्स बिटवीन द शॉर्टर डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन. आपल्याला ते नंतर शिकायचं आहे, त्याला स्क्यू लाईन असं म्हणतात, ते कळलं सगळ्यांना. मग आता त्याचं अंतर कसं मोजायचं, मग कुठेतरी हे एकमेकांना काय होणार आहे, परपेंडिक्युलर होणार आहे. हे दोन एकमेकांना, तिथं पण परपेंडिक्युलर अँगल तयार होईल, इथं पण ह्या लाईन वरती परपेंडिक्युलर अँगल तयार होईल. तोच आपला काय असतं, शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू. कळलं जायला, दोन लाईन पुढे काढल्या, कळालं का? एक ह्या भिंतीवर एक छतावर काढली तर त्या कधीच पॅरलल नाही. आणि इंटरसेक्टिंग लाईन, अशा लाईनला काय म्हणलं आपण, कळलं, स्क्यू लाईन.